बंगला दिसते का मित्रांनो? हे बंगला त्या टायमाचा आहे, त्या टायमाचा आहे. आता चाललेलं आहे, हे रेनकोट आहे आणि हे ग्लोव्ज. आज जाणार आहे तर अनेक ब्लॉग आहे, तर आज जायचं म्हणालोय कुठं जाणारच आहे. तर वातावरण पण बघू शकता, जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे. 1 मिनटं दाखवतो. तर पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे. तर मी काय म्हणतो, आता चाललेलं आहे, हे रेनकोट आहे आणि हे ग्लोव्ज पण आहे. मग आता जाणार आहे गाडीवरनं म्हटलं तर आता हे घेऊ काय म्हणतो मी? घ्यायलाच पाहिजे थोडं, हे तर घ्यायलाच पाहिजे. हे जर काय आता बघूया, घ्यायसारखं घेऊया. हे घ्यायलाच पाहिजे मेन. रेनकोट नसलं तर चालत नाही, पाऊस आहे मेन. हे काय जरा इग्नोर करा. ही टी व्ही आहे, हे तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असतील की बाबा टी व्ही जोडलेला, आता हे खराब झालेलं आहे. तर असू दे. तर मेन गोष्ट म्हटलं तर जाणार आहे एका ठिकाणी म्हणजे काय सांगतोच, आता कराडलाच जाणार आहे. तर बघूया जरा, तिथं काम आहे. मग संगत आता किती जण आहेत मला पण माहीत नाही, कसं जाणार आहे. एक तर कार गाडी तर असणार आहे, नाहीतर माझी 2 व्हीलर. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असतील ती 2 व्हीलर. तर जाऊया चला, पाटणं आवरून घेतो. आता हे ते नाही, रेनकोट घालूनच चालतो आता. मग बघा, ते सांगायचं म्हटलं तर 2 दिवसाच्या पाठीमाग काहीतरी कोल्हापूरचा व्लॉग टाकलेलो मी. तर ते म्हणजे त्यात काही एवढं खास नाही आहे, म्हणजे घरला परत आलेलं तेवढंच दाखवलेलं आहे. तरी पण तुम्ही बघितलं नसतील तर इथं आय बटनमध्ये इथं देतो, ते जाऊन बघा. तर म्हणजे हीच पेंडिंग राहू नये म्हणताना मी ते टाकलेलं आहे. त्यात काही एवढं काही हे नाही आहे, तरी पण बघा, नेचर बिचर आहे, जरा भारी आहे. तर एवढंच. तर आता पटणं आवरून घेतो. चटणं बघा, ही पॅन्ट असं घातलेलं आहे आउटफिट. तर चला जाय, वाटत भेटूया. भरलेलं आहे सगळं. हे बघा, बॅग बिग सगळं झालेले, वातावरण सगळं झालेले. वातावरण दाखवतो. हे सगळं आहे, गाडी पण आहे, सगळं वातावरण दाखवतो. बघ, हे वातावरण पण झालंय. तर बातम्यातून चालू हे इथं बसलाय. तर जाऊया. आणि मी पण नावावर तोंड काय दिसणार नाही, बेस रिव्हिल केलं खरं, असलं केलं नाही. तर पटकन जाऊया, बॅग बी घेतलेला. जाऊया, वाजले आता 10:30 झाले. पटकन जाऊया आणि तिथं जाऊन बघूया काय काय होते. चल रे. आता रेनकोट पण घातलंय, काय ऊन पडलंय, आता काय करायचं सांगा. हे काय ऊन पडलंय आता कडक. आणि मगाशी काय नव्हतं, बघितलं पाऊस होतं. हा, आता असंच असते हो. तर जाऊया पाटणं. आता असं झालेलं आहे, तोंड दिसायला घ्या ना. जाऊया पाटणं, जाऊया. आणि तिथे गेल्यावर कराडमध्ये दाखवतो कसं काय काय असते, काय असते सगळं. किती जण असणार आहेत ते पण मला माहीत नाही. तर जाऊया पाटणं आणि जाऊया. होय नाही रे, ओके. तर चला भेटूया तिथंच, नाहीतर वाटत भेटूया कुठं तर. झालेलं आहे, गाडी बिडी पूर्ण. पेट्रोल हाय एवढं तर आहे, एवढं किलोमीटर आहे. बघूया आता, पेट्रोल जाते काय, शेडवर पण जाईल. तरी पण इथंच टाकणार. इथं जरा आमच्या गावात जरा पेट्रोल चांगलं मिळते, वातावरण जरा आहे. तिकडं जरा क्लिअर दिसायला आलंय. तर बघूया आता काय. तर जाऊया पटना आमची लालपरी घेऊन. तर चला, टाईम झाला पहिलाच. आता नाही म्हटल्यावर निम्म्या वाटेपर्यंत असायला पाहिजे होतो. आता इथंच आहे अजून. टायमात कधी जात नसते, एवढं लक्षात ठेवून घ्या तुम्ही. कळाल काय? होय नाही रे. चला. सगळं काम झालेलं आहे कराडचं, त्यानं सगळं झालेलं आहे. मग आता हे शॉर्टकट रोडनं आलेलं आहे. मग आता कळालं की बाबा शिकंड मधनं आलेलं आहे, ती भिलवडी आणि भुर्ली पण लागते. मग भुर्ली की ऐकू आलं तर म्हटलं तर मग आता कुठं ऐकल्यावर झालं आहे. मग आता बघायचं, तर ते भुर्ली म्हटलं तर तेच आहे, म्हणजे आमचं चाइल्डहुड म्हणजे लहानपणीचं गाव आहे. मग आता त्यांना म्हटलं की बाबा मला जर मी इथं जाऊन येतो, जरा काम आहे, तुम्ही जावं म्हटलं. मग तिने पण काय जरा थांबल्यात बघायचं. आता तिथं मी जरा भुर्लीत जाऊन बघून येणार कसं आहे काय आहे.
लहानपणीचं आठवण आहे. तर चला जाऊया. कराड तर काम झालेलं आहे आणि इथं जाऊन आता बघूया आता काय होतं आहे. तर पटनं जाऊया. इकडं जाऊन आता लेफ्टला वळायचं आहे. तर जाऊया इथनंच. आणि तिथं काय व्हिडिओ केलो नाही काय, तिच्या मारे कामात जरा झालं नाही, पाऊस पण होता, मग राहू दे म्हटलं. मग आता इथं भुरलीत आलं तर भुरलीत करूया आता. गाडी स्टार्ट कर. तर फायनली मित्रांनो थांबा. फायनल मित्रांनो भुरलीत आलेला आहे. हा भुरलीला वाट गेला आहे आणि हा आमनापूरला गेला आहे. मग एक मिनटं. मग हे बंगला दिसते का मित्रांनो, हे बंगला त्या टायमाचा आहे. त्या टायमाचा आहे. मग त्या टायमाला मी भेट होतो हे बंगला, म्हणजे आमच्या आजा ते घेऊन येत होते फिरायला. ह्या टायमाला लई भिणार आहे बंगल्याला ते. अजून आहे तसंच आहे. आता जरा रोड तीन केल्यात, जरा घरं बिरं झाल्यात म्हणताना असं आहे. आता जाऊया आणि जरा कुठं ते आम्ही राहत होतो तिथं, म्हणजे आमची मम्मी इथं 5 वर्ष कामाला होती, म्हणजे नर्स होती, गव्हर्मेंट होती. मग इथं होतं आम्ही 5 वर्ष होतं. मग त्या मी 8 वर्षाचं काय तर होतो त्या टायमाला. मग आता हा इथं इमोशन आहे तिथलं गावाचं. मग त्याचं तर बघूया, ते असलं तर मग ठिकाण, नाहीतर मग आता मग तेवढंच जरा फिरायचं आणि जायचं. कराडचं तर झालेलं आहे. तर जाऊया. थोडंफार तर आमची मम्मी गव्हर्मेंट सर्वंट होती, म्हणजे सरकारी नोकरी होती आणि नर्स होती. ANM म्हणून पोस्ट असते, ते काम करते. मग इथं लहानपणी इकडं कसं 5-5 वर्षाला बदली होत असत्या. मग इकडं आमचं भुरलीला पण मी लहान असताना मग इकडं होतो. मग 5 वर्ष इथं राहिलं, खेळलं, पूर्ण लई जुनी गोष्टी लई आहे तिथं बघायचं म्हटलं तर. मग झालं त्यानंतर म्हटलं मग पूर आला म्हटलं तर मग काय तर मग हे गाव बिव सोडलं आम्ही, आमच्या म्हणजे मामाच्या गावाला तिथं जाऊन राहिलं. मग आता अजून पण तिथंच राहिले. मग आता हे आता जिथं काम होतं तर तिथनं जवळ होतं म्हणताना वाटायला बघावं म्हटलं. आता बघूया कसं काय आहे. बघूया ते जागा घावतंय ते अजून असलं तर बघूया, नाही तर मग काय बघूया. तरी पण फिरायसारखं फिरूया मित्रांनो. इकडं हे इथं राहत होतं, म्हणजे त्या टायमाला हे आता नवीन बांधल्यात. इकडं घर होतं आणि इकडं दवाखाना होता. मग असं होतं. हे सगळं आता बदललं आहे. इकडं पाठीमागं एक आपलं काय म्हणतात ते अंगणवाडी होती इथं पाठीमागं. तर आता तर सगळं विचारायला आलंय की बाबा, आलंय डेस्टिनेशनला आलंय. मग जाऊया इथनंच आता बघितलंय सगळीकडं आहे तसंच आहे. जरा आहे, म्हणजे जागा ओळखू शकतो मी. आणि हे काय तर इकडं जरा दुकान होतं त्या टायमाला. इकडं शाळेला ते जात होतं. तर आहे तसंच आहे, जरा आहे तसंच आहे. तर जाऊया तर बघूया आता काय. जरा इकडं तिकडं कोण ओळखीचं भेटते काय, म्हणजे माझ्या तर काय ओळखीचं नसणार. कोंबडं बिंबडं आहेत, आम्ही पण कोंबडं पाळल्याला इथं असताना. अजून आहे जरा तसं आहे. तर जाऊया. माझी भ्या वाटायला व्हिडिओ करायला इथं. आहे सगळं दाखवलं तुम्हाला तेवढंच. म्हणजे लोक बघायचं म्हणतात, मला पण कसं तर वाटलं. मग असू दे आता तेवढंच. मी पण तेवढंच बघितलं. जरा इकडे तिकडे फिरलं. मग विचारले लोक काय कशासाठी काय म्हटलं तर सांगितलं असं पहिला होतं म्हणून. मग आता हे सरळ गेलं का नाही इथं आमनापूर, म्हणजे आमचे तात्या म्हणजे आजोबा मी लहान असताना का नाही मला एकदा कुत्रं चावलेलं. मग इकडं आमनापूरला औषध मिळत होतं म्हणून इथनं गेलं होतं त्या टायमाला. अजून पण तसंच आहे. बघूया मग चला जाऊया पटना. आता काय थांबत बिंबत काय बसत नाही. In 100 meters, turn right. अरे बास रे बाबा, आता माहिती आहे मला. मी आलोय आता. हे मॅप पिन लावलंय म्हणताना ते आवाज यायला आलाय. चला जाऊया आता. अमनापूरमधनं तिथनंच जाणार आहे. तर जाऊया आता परत सांगली आणि आपल्या गावाला जायचं आहे. कराडाचं तर झालंच आता. तिथं काय केलंच नाही आणि करू पण वाटलं नाही. म्हणजे होतं सगळं काय ह्याच्यात होतं म्हणून काय केलं नाही. चला मग जाऊया. मूड फ्रेश झालं एकदम ताजं. जुन्या आठवणी किती नाही म्हटलं तर आता 20 वर्ष तर 18-20 वर्ष तर झालं असणार येऊन इथं. त्या 18-20 वर्षानंतर इकडं आलेलं आहे. बरं वाटलं भेटून, म्हणजे सगळेच, म्हणजे दवाखाना म्हणा
दवाखाना आहे तसंच आहे खरं. त्या टायमाला जरा हे आता जरा बांधल्यात नवीन, खरं डिझाईन तसंच आहे. तर जाऊया त्याला. आता लक्षात आलं की बाबा मी हे पिन घेतले, ग्लोव्ज पिन घेतले, लक्षातच नाही माझ्या. आता असो. आता आमनापूरचं आहे. तर बघू शकता हे Continue on Shie Mavada Road for 3 kilometers. हां कळालं. याच वाटण आलं तुम्ही. तर हे बघा मगाशी नदी दाखवलेलं बघा. हेच इथनं पुढे गेलं की नाही भिलवडी. भिलवडीमध्ये पण कोणते पाहुणे राहतात आमचे, काय लक्षात नाही. आता राहत्यात वाटते. बघूया आता काय घरात गेले कोण अंतर विसरत. नदी बघा, नदी बघा, नदी इथून पूर येतोय. हां हे पुढे गेलं का नाही इथं आणि 1-2 किलोमीटर गेलं का नाही भिलवडी इथं. तर आता आमच्या बाकीच्या घरच्यांनाच माहित आहे कोण राहतंय का नाही. ऐकल्यावर नाही झालं इथं कोण तर आहे खरं आहे. आता सगळी लोक बघायलात काय असं काय मोबाईल हातात धरलोय, रेनकोट घातलोय, पाऊस काय पडला नाही. सगळं झालं खरं पाऊस काय पडला नाही, रेनकोटचा काय उपयोग पण झालं नाही. बघा आता पुढं काय होतंय.